घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांनो मालिका खूप सुंदर वळणावरती आता इकडे येताना आपल्याला दिसत आहे। मालिकेमध्ये जो टर्निंग पॉइंट आतापर्यंत आपण इकडे पाहत आहोत तो टर्निंग पॉइंट जबरदस्त आलेला आहे। आतापर्यंत इकडे आता शर्वरीला वाचवण्यामध्ये जानकी अग्रेसर होती। जानकी प्रत्येक वेळेला शर्वरीला वाचवण्यासाठी प्रत्येक वेळेला आता मात्र घरच्यांशी खोटं बोलत शर्वरीला वाचवण्याचा प्रयत्न करत होती। पण या वेळेला जानकी पेटून उठलेली आहे आणि सौमित्राच्या मदतीने जानकीने मात्र आता खरा गुन्हेगार म्हणजेच आता शर्वरी यांना आता बरोबर रीतीने धडा शिकवलेला आहे। बरोबर रीतीने मात्र आता इकडे धडा शिकवत शर्वरीला आता पोलिसांच्या ताब्यात दिलंय। जानकीला असं काय समजलंय की ज्याने शरूनेच विक्रांतचा खून केलाय आणि आता ऐश्वर्याला अडकवण्यासाठी हा सगळा प्रकार केलाय हे लक्षात आलेलं आहे। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे पाहू। इकडे आता सांगायला लागतोय तो म्हणजे सौमित्र। पण वहिनी हा सगळा प्रकार घडला तरी कसा? आणि त्यानंतर घडलेला प्रकार जानकीने सांगितल्यावरती सौमित्र म्हणतो हे 302 चं कलम लागणार आहे आणि या कलमाला आता इकडे सहजासहजी बेल बेल मिळू शकत नाहीये। आणि असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागते ती म्हणजे जानकी पण भाऊजी ऐश्वर्या आणि आता इकडे सारंग भाऊजी हे दोघंही निर्दोष आहेत आणि त्यामुळे आपण त्यांची मदत ही केलीच पाहिजे ना, किंवा आता त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये आपण का अडकू द्यायचंय? यावरती तो म्हणतो वहिनी मला तुझं म्हणणं पटतंय पण तरी सुद्धा मी माझ्या परीने प्रयत्न करतोय। थांब मी अवंतिकाला उठवून आणतो। ती सांगते मी सांगितलं ना भाऊजी अवंतिकाला या सगळ्यामध्ये त्रास तुम्ही देऊ नका, आपण पटकन जाऊन येऊया पोलीस स्टेशनला। असं म्हटल्यावरती मात्र आता सगळेजण पोलीस स्टेशनला जायला निघालेले आहेत। ज्या वेळेला मात्र आता सगळे पोलीस स्टेशनला जायला निघाले इकडे सारंग आणि इकडे ऐश्वर्या या दोघांना वेगवेगळ्या सेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे आता ऐश्वर्या विचार करते काय चाललंय, काय माझ्यासोबत होतंय तरी काय? म्हणजे आता मी या सगळ्यामध्ये काहीतरी चांगलं करायला गेले आणि आता सगळ्यांना वाचवायला गेले पण हा काय प्रकार होऊन बसला? जानकी जे काही सांगत होती ते सगळं खरं होतं। मी या सगळ्यामध्ये तिचं आता काही ऐकलं नाही। तोचपर्यंत आता मात्र रात्रीत इकडे आता आलेला आहे तो म्हणजे सौमित्र आल्यावरती तो आता सारंगला सांगायला लागतोय सारंग तुला वाटतंय तितक्या सहजासहजी याला आता जामीन मिळेल असं मला वाटत नाहीये। कारण काहीही झालं ना तरी जामीन मिळण्यासाठी मात्र हा जामिनेबल ऑफेन्स नाहीये, म्हणजे आता ह्याला जामीन नसतं कारण या सगळ्यामध्ये 302 च्या कलमला कधीच जामीन मिळत नाहीये। आणि त्यामुळे तुला आणि ऐश्वर्याला आता कोर्टात केस लढण्या वाचून कोणता पर्याय नाहीये। म्हणजे काहीही झालं तरी आपल्याला कोर्टामध्ये केस टाकावी लागेल की आता आम्ही निर्दोष आहोत। कारण तुम्ही जर का ती बॉडी तिथेच ठेवली असतीत ना जानकी बहिणीचं ऐकून तर हा प्रकार घडला नसता। कदाचित या सगळ्यामध्ये आता इकडे आपण तुम्हाला वाचवू शकलो असतो आणि आपण आता ती बॉडी तिथे आधीपासून होती हे सुद्धा सिद्ध करू शकलो असतो। पण तुम्ही ती बॉडी आता तिकडून हलवलीत ना, इतक्यातच मोठी चूक तुमच्याकडून घडलेली आहे। ही चूक आता बेलच्या ह्याच्या नाहीये। त्यामुळे सारंग म्हणतो नाही दादा पण खरंच मी काही नाही केलेलं आहे। तिकडे जानकी वहिनी होती, मग जानकी वहिनी साक्ष देऊ शकते ना, जानकी वहिनी सांगू शकेल ना? यावरती तो म्हणतो हो जानकी वहिनी साक्ष देईल, 100% साक्ष देईल। पण जानकी वहिनीची साक्ष आता ग्राह्य धरली जाणार नाहीये कारण जानकी वहिनी तुझ्या आता घरातलीच आहे ना आणि त्यामुळे तिची साक्ष आपण कोर्टामध्ये मांडू रे, पण तरी सुद्धा त्या साक्षीला फारसा काही अर्थ राहणार नाहीये। जानकी सांगते सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या मी तुम्हाला दोघांना कानी कपाळी ओरडून आता सांगत होते पण तुम्ही इकडे आता स्वतःला वाचवण्यासाठी मला वाचवण्यासाठी जे काही मोठं पाऊल उचललत ना ते आता एकदम चुकीचं पाऊल निघालेलं आहे। तुम्ही का केलं तसं? आणि त्यावरती ऐश्वर्या म्हणते खरंच जानकी तुझं आता मी ऐकायला पाहिजे होतं पण या सगळ्यामध्ये मी ऐकलं नाहीये। मी आता खरंच मोठी चूक केलेली आहे। मला खरंच कळत नाहीये की हे सगळं आता काय प्रकार आहे। आणि असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतो सौमित्र हे बघा एकदम हरू नका, काहीही झालं ना तरी सुद्धा आपण आता हरायचं नाहीये, लढायचं आहे। लढून आता या संकटावरती मात करायची आहे आणि त्यासाठी धीराने आपल्याला लढता आलं पाहिजे। असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सौमित्रने हे सगळं सांगितल्यावरती मात्र आता लगेचच सारंग सांगायला लागतो दादा
मला या सगळ्यामधून वाचव. आणि त्यावरती ऐश्वर्या म्हणते खरंच आम्ही काही केलेलं नाहीये. आणि त्यावरती सौमित्र म्हणतो चिंता करू नका, मी तुम्हाला वाचवण्यासाठी आता इकडे कोर्टामध्ये केस टाकतोय. आणि कोर्टामध्ये केस टाकल्यावरती मग आता त्याची हिअरिंग होईल. लवकरात लवकर तुम्हाला सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. इकडे आता जानकी घरी आले आणि घरी आल्यावरती जानकी आता रडायला लागते आणि ती सांगायला लागते. इकडे आता जानकीला ऋषिकेश सांगायला लागतो बाकी सगळं तर म्हणजे हे सगळं भयंकरच आहे, पण मला एक गोष्ट कळत नाहीये की विक्रांतला कोणी मारलं. म्हणजे मला खरंच कळत नाहीये की आता हे सगळं शरूला ज्या वेळेला समजेल त्यावेळेला तिची काय बिकट अवस्था होईल. आता इकडे जानकी सांगते शर्वरी वंशची काही अवस्था होणार नाहीये. तुम्हाला माहितीये शर्वरी वंश तो राहुल आहे ना, त्या राहुलच्या सोबत आता मी त्यांना कित्येक वेळा पाहिलेलं आहे. आणि असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो ऋषिकेश काय बोलतेस, कोण राहुल, काय राहुल. आणि त्यावरती जानकी घडलेला सगळा प्रकार सांगायला लागते. तो राहुल शर्वरी वंशच्या सोबत असतो. दोघ जणांचे काय कारस्थानं चालू असतात मला खरंच माहित नाहीये, पण आता या दोघांचं काहीतरी आटापिटा चालू आहे. आणि का कुणास ठाऊक, तर आता विक्रांत भाऊजींच्या या सगळ्या प्रकरणामध्ये मला आता शरूताईंवरती संशय आलाय. आणि त्यावरती मग आता तो म्हणतो काय बोलतेस तू जानकी. यावरती जानकी सांगते तुम्हाला आता मी सांगितलं ना, शर्वरी वंश जे काही करतायत ना ते सगळं सगळं मात्र आता एकदम विचित्र आहे. शर्वरी वंश या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीने वागतायत ना ते वागणं मला आता अजिबात पटत नाहीये. म्हणूनच मला 100% खात्री आहे की याच्यात कुठे ना कुठेतरी तर राहुलचा हात आहे आणि काहीतरी गुपित आहे जे शरू वंशांना 100% माहिती आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे बोलायला लागतो तो म्हणजे लगेचच आता ऋषिकेश की मला खरंच कळत नाही की मी यावरती काय रिॲक्ट व्हावं. आणि त्यावरती तो आता म्हणायला लागतो मला तर शरूची अवस्था बिकट होईल असं वाटतंय, शरूला धक्का बसेल असं वाटतंय. आणि त्यावरती आता इकडे सांगायला लागते जानकी आपण शरूताईंशी बोलून घेऊया. तितक्यात आले नाटक करत शरू आता आलेली आहे. दादा आता मी काय करू जगून, माझा विक्रांत या जगामध्ये नाहीये आणि माझ्या विक्रांतला कुणी संपवलंय याबद्दलची मला काही माहिती नाहीये. दादा आता तूच माझा पाठीराखा आहेस, तू या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला सुटू देऊ नकोस. काहीही झालं तरी ऐश्वर्याला तिकडेच डांबून ठेव. यावरती ऋषिकेश म्हणतो म्हणजे म्हणजे तुला काय म्हणायचंय शरू. शरू सांगते कारण आता तिला माझा बदला घ्यायचा होता म्हणून फक्त आता तिने मला ह्या सगळ्यामध्ये माझ्या नवऱ्याला मारलंय. यावरती आता ऋषिकेश सांगायला लागतो अगं असं काय करतेस, म्हणजे आता काही झालं तरी तिचं काय वैर आहे विक्रांत सोबत. आणि आता ऐश्वर्या खरं तर सुधारलेली आहे. आणि त्यावरती मात्र आता शरू सांगते तू सुद्धा जानकी वहिनीची री ओढायला लागलेला आहेस ना, म्हणजे आता मी काही सांगते त्याकडे घरातलं कोणीच आता लक्ष देणार नाहीये का. यावरती तो म्हणतो तसं नाहीये शरू, मी काय सांगतोय ते ऐक. म्हणजे आता खरं तर या सगळ्यामध्ये मला नाही वाटत की हे सगळं कुणी आपल्या घरातलं कुणी केलेलं असेल. यावरती ती म्हणते बरोबर आहे, जानकी वहिनीने तुझे कान भरून ठेवले असतील ना आणि तुझे कान भरत आता तुला सांगितलं असेल की आता हे सगळं मीच केलंय, शरूच वाईट आहे, शरूच हे आहे. अरे माझ्याकडून झाल्या असतील चुका, मी आता केल्या असतील चुका, पण इतकी निर्दयी नाहीये की ज्या नवऱ्यावरती मी आता जीवापाड प्रेम करत आहे तोच नवरा तर या सगळ्यामध्ये मी आता स्वतः काही करीन ते काही नाहीये. मला न्याय पाहिजे आणि तुझ्याकडून मी न्यायाची अपेक्षा करते. आतापर्यंत जानकी गप्प बसून आहे आणि ती आता पेटून उठले. शरूवंश जरा शांत बसा, तुम्ही आतापर्यंत जे काही केलं ना ते मला सगळं माहिती आहे. सांगू का राहुलच्या मदतीने तुम्ही काय काय करतात, राहुलच्या मदतीने पैसे चोरलेत आणि कशावरून तुम्ही आता हे सगळं राहुलच्या आणि तुमच्या प्रेमाच्या आड येणाऱ्या विक्रांत भाऊजींना संपवलेत काय सांगावं. यावरती ती म्हणते बघितलंस दादा ही वहिनी आता इकडे माझ्या बाबतीत कसं आणि काय बोलत आहे, हिची जीभ रेटते तरी कशी, हिच्या जिभेला हे सगळं पटतं तरी कसं, जे काही ती बोलते ते खरं नाहीये, तू ऐश्वर्याला शिक्षा करायला सांग. यावरती मात्र आता तोपर्यंत इकडे जानकीने सौमित्रला आता मात्र सगळे फोन रेकॉर्ड आणि आता हे सगळं आणण्यासाठी पाठवलेलं आहे. सौमित्र तेच आणायला गेलाय. तोपर्यंत जानकी खिंडल आणि जानकी शरूचं थोबाड फोडते आणि ती सांगायला लागते बास करा, मला तर अजिबात वाटत नाहीये की हे सगळं त्यांनी केलं, कारण मी आय विटनेस आहे, मी पाहिलंय की आम्हाला वास यायला लागला म्हणून आता आम्ही तिकडे गेलो. वास आल्यावरती ज्या वेळेला आम्ही तिकडे गेलो होतो आणि त्याच वेळेला मात्र आता मुंग्यांची तिथपर्यंत लागलेली रांग आम्ही पाहिलेली आहे. आणि ती मुंग्यांची रांग आता ज्या वेळेला आम्ही इकडे पाहिली आणि त्यावेळेला आम्हाला समजलेलं आहे की आता इकडे काहीतरी आहे म्हणून आम्ही तिथे गेलो होतो. बाद झालं शर्वरी वंश. तितक्यात पोलीस आलेत आणि ती आता सांगायला लागते पोलिसांना कोणी बोलवलं. यावरती ती सांगते मी बोलवलं आहे. आणि तितक्यात आता आले
सौमित्र आणि सौमित्र मात्र आता फोन रेकॉर्ड्स घेऊन आलाय, कारण आता विक्रांतच्या सोबत लास्ट रेकॉर्ड जे म्हणजे विक्रांतच्या सोबत आता जे कॉल रेकॉर्ड होते ते शेवटचा शरूचा कॉल होता आणि त्यांचे फोन लोकेशन शेवटचं लोकेशन मॅच झालेलं आहे. आणि याचमुळे आता मात्र शरूला सस्पेक्टच्या लिस्टमध्ये ऍड करत तिला पकडून नेण्यात आलेलं आहे. यापुढे जानकी शर्वरीला कशी शिक्षा देण्यात येणाऱ्या भागात सगळं